काय सांगाल भैया, आपण मुंबई दौरा केला. या दौऱ्यामध्ये आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा वहिनी पवार आणि कृषी मंत्री असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांना भेटलेले आहात. काय चर्चा झाली या भेटीमध्ये? या भेटीचं मुख्य कारण हे गेल्या विधानसभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं सगळीकडे सर्व जागा लढवण्याचं निश्चित केलं होतं आणि त्या अनुषंगानं पक्षाची गोडधोड जी होती ती जोरदार होती. राज्यभर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण चांगलं झालं. त्यानंतर या स्पेसिफिक सांगायचं झालं तर या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 115 शाखांचं उद्घाटन त्या दरम्यान आपण नुकतंच पार पाडलं होतं. आणि मग त्यामध्ये आत्ताचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी काही चर्चा आमची झाली आणि त्यानंतर मग देवगिरीला मान्य अजितदादा सोबत आमची बैठक झाली आणि मग त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बाबा आपल्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सपोर्ट करावा आणि मग आपण जर आम्हाला सपोर्ट केला, आमच्या सोबत जर तुम्ही काम केलं तर भविष्यामध्ये जे विधान परिषदा येणार आहेत त्या विधान परिषदेवरती आपल्याला संधी त्या ठिकाणी आम्ही देऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यामध्ये. आणि जर विधान परिषद लीड झाल्या तर त्या ठिकाणी येणाऱ्या महामंडळापैकी एक महामंडळ आपल्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला देण्याचा त्या ठिकाणी दादांनी आम्हाला शब्द दिला होता. आणि तो शब्द देत असताना आताचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती चर्चा आमची त्या ठिकाणी झाल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपल्या इंदापूरमध्येच पत्रकार परिषदेला स्वतः अजितदादा पवार उपस्थित होते. आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये ती पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व राज्यातल्या उमेदवारांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि विधानसभेला राष्ट्रवादीसोबत काम केलं. त्याच्यानंतर पंचायत समिती आली, जिल्हा परिषदा आल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका आली, महानगरपालिका आल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही केलेला. आणि म्हणून त्या अनुषंगानं मी जे आपण बघितलं 12 तारखेला मी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे असतील, यांना त्या ठिकाणी भेटून मी त्यांना त्या ठिकाणी स्मरणपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे की जो अजितदादांनी शब्द दिलेला होता तो आपण त्या ठिकाणी